गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. आज आपण इंग्लिश मधील चॅप्टर 5 होमोफोन्स या घटकाचा अभ्यास करणार आहोत. होमोफोन्स तर होमोफोन्स म्हणजे काय? तर बघा, होमोफोन्स इज अ वर्ड विच साऊंड द सेम ॲज अनदर वर्ड. म्हणजे होमोफोन्स म्हणजे काय? त्याचा साऊंड काय असतो? सेम असतो. Homophone is a word which sounds the same as another word but has a different meaning. मीनिंग काय असते? मीनिंग और स्पेलिंग. मीनिंग म्हणजे होमोफोन्स हा असा शब्द आहे की तो दुसऱ्यासारखाच त्याचा अनदर वर्डचा साऊंड सेम, डिफरंट साऊंड, डिफरंट मीनिंग असते, पण त्याचे साऊंड मात्र सेम आणि स्पेलिंग सुद्धा काय असते? डिफरंट असते. मीनिंग आणि स्पेलिंग दोन्ही वेगवेगळे असतात, फक्त साऊंड काय असतो? सेम असतो. आता आपल्याला काय करायचंय? इच ऑफ टू और मोर वर्ड्स हॅव्हिंग द सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट मीनिंग्स, ओरिजिन, स्पेलिंग्स. आता एक्झाम्पल दिलेले आहे आपल्याला न्यू आणि न्यू, पण इथे ह्या न्यूचा अर्थ वेगळा आहे, ह्या न्यूचा अर्थ वेगळा आहे. ह्या न्यूची स्पेलिंग वेगळी आहे, ह्या न्यूची स्पेलिंग वेगळी आहे. म्हणजे समजलं होमोफोन म्हणजे काय? त्याचं प्रोनाउन्सिएशन आपण करताना काय होतं? तर सेम होतं, पण त्याची मीनिंग आणि स्पेलिंग ही वेगवेगळी असते. होमोफोन्स कॅन यूज कन्फ्युजन अँड पीपल ऑफन यूज अ रॉंग वन इयर. म्हणजे काय असतं? होमोफोन आपल्याला काय करतात? कन्फ्युज करतात. नेमकं कोणता वर्ड आपण यूज केला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आता काही होमोफोन्स मी रीड करणार आहे. बघा, होमोफोन्सची मीनिंग समजली सर्वांना? ओके. तर बघा, काय होमोफोन्स बघा, ते हेअर पाहिजे, तर स्पेलिंग एच राहिले. हेअर, हेअर आणि हेअर या दोघांचं काय झाले? बघा, प्रोनाउन्सिएशन सेम झाले, मिनिंग्स डिफरन्स आहे, ओके नाही? स्पेलिंग पण डिफरंट आहे. एस एल, अँटी, आय. बघा इथे आय, हा आय, बेअर, बियर, बी, बी, ब्रेक, ब्रेक, बाय, बाय. आता बघा, बाय म्हणजे विकत घेणे, हा बाय म्हणजे जवळ वगैरे असणे किंवा कशाच्या द्वारे. सेल, सेल, सेंट, सेंट, सेराल, सिरियल, कोरास, कोर्स, कोर्स, कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट, डॅम, डॅम, डिअर, डिअर, डाय, डाय, फेअर, फेअर, फिर, फर, फ्लोर, फ्लावर, फॉर, फॉर, हेअर, हेअर, हिल, हिल, हियर, हियर, him, whole, whole, hour, idle, idle, in, night, night, not, mad, mel, meet, meet. समजले सर्वांना? म्हणजे होमोफोन्सचा एकंदरीत अर्थ तुम्हाला सर्वांना समजलाय? म्हणजे होमोफोन्स मध्ये म्हणजेच नेमकं काय असतं की होमोफोन्स मध्ये, एक मिनिट, होमोफोन्स म्हणजे त्यांचं काय असतं? मी काही वाचून दाखवलं, आपल्या पुस्तकामध्ये सर्व आहे. 263 पेज नंबर 263 वर खूप साऱ्या होमोफोन्सची लिस्ट दिलेली आहे. आता आपण त्यावरील क्वेश्चन पेपर, आता सॅम्पल क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा इथे आहे आपल्याला, विच ऑफ द, सर्वांनी पेज नंबर 264 काढायचा आहे. सॅम्पल क्वेश्चन दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ होमोफोन फॉर राईट. बघा, राईट, RIGST स्पेलिंग पण म्हणा. RIGST राईट म्हणजे काय बरं? बरोबर, पण त्याचा होमोफोन कोणता होऊ शकतो असं आपल्याला सेंटेन्स मध्ये कोणता वापरायचा असा प्रश्न नाही विचारला, पण राईटचा होमोफोन कोणता आहे हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, राईट, दुसऱ्याचा प्रोनाउन्सिएशन बघायचा. राईट, 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 आणि ऑप्शन 4 आहे ऑल द अबाव. म्हणजे काय झालं बरं? बघा बघा बरं इथे,
राईटचं सगळ्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम होतंय, हा राईट पण होतोय, हा राईट पण होतोय, हा राईट पण होतोय, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सर्व राईटचे होमोफोन्स हे तीनही प्रश्न बरोबर आहे. ओके, समजले सर्वांना? त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ होमोफोन फॉर वीक. वीक साठी कोणता होमोफोन आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग वीक बघा, उच्चार करा. वीक, दुसऱ्याचा वीक, तिसऱ्याचा डब्ल्यू ई ए, WEKE, मग काय होईल याचा? फॅक्ट. बोथ ए अँड बी, नायदर ए ऑर नॉर बी. कुठला ऑप्शन करेक्ट आहे? तर वीकचा आहे फर्स्ट ऑप्शन ए. वीक इज द करेक्ट आन्सर. वीक इज नॉट अ होमोफोन फॉर वीक. बघा, प्रोनाउन्सिएशनकडे लक्ष द्यायचं आहे, फक्त आपल्याला होमोफोन्स लगेच कळून जातात. नंतर आता पुढचा आहे बघा, एक्सरसाइज पाहणार आहोत, पेज नंबर 265. He could not dash dash his insult. Fill in the blanks with correct homophones. तर आपल्याला काय सांगितले? करेक्ट होमोफोन्सने फिल इन द ब्लँक्स करायचे आहे. तर ही कुड नॉट डॅश डॅश, बेअर, हा बेअर येईल, हा बेअर येईल का हा बेअर येईल का हा बाहेर येईल, कुठला येईल बरं? आता आपल्याला त्यांची मिनिंग सुद्धा माहिती पाहिजे, हो की नाही? ही कुड नॉट हिज इन्सल्ट म्हणजे त्याचा जो काही इन्सल्ट झालेला आहे तो ती सहन करू शकलेली नाही. मग कुठला येईल बरं? कुठला बेअर म्हणजे? तर बिअर म्हणजे सफर, म्हणजे त्याला खूप त्रास झालेला आहे, ती बेअर करू शकले नाही. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे, द डेडेस ऑफ द फ्लावर्स फिल द रूम. फिल इन द ब्लँक्स आपल्याला होमोफोन्स फिलिंग करायचं आहे. फिल द रूम आपलं काय झालेलं आहे तिथे? फ्लावर्सच्या कशाने फिल द रूम कशाने झालेली बघा? सेंट, हा सेंट, हा सेंट, हा सेंट की हा सेंट. म्हणजे हा सेंट म्हणजेच काय? सुवास, सुगंध. अख्खी रूम, पूर्ण रूम कशाने झालेली आहे? सेंट विथ फ्लावर्स. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डीड टिम्पोथी डॅश डॅश हिज टाइम. कुठे त्यांनी टाइम त्याचा घातलेला आहे, कुठे स्पेंड केलेला आहे, त्याचा फ्री टाइम आहे? तर लूज, हा लॉस म्हणजे हरवणे, हा लूज म्हणजे हरवणे, पण त्यांनी त्याचा मोकळा टाइम कुठे केलेला आहे? लूज. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर ही इज टायर्ड टू वर्क. ऑप्शन 1 इज टू, TOO2, TOE2, TO2. मग आता ही इज टू टायर्ड टू वीक, मग कोणता टू येणार आहे बरं? अगदी बरोबर, टू म्हणजे तो इतका थकलेला होता की तो काहीही काम करू शकत नव्हता. टू म्हणजे तो दोनदा थकलेला होता का? तो म्हणजे पायाचा आकार. तर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. वी शॅल वी शॅल रिच 3-6 इन द इव्हिनिंग. सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स. मग आता आपण बाय म्हणजे वीकने, बाय म्हणजे बाय बाय करणे, हा बाय म्हणजे काय? हा बाय याला मिनिंग आहे का? नाही. तर बाय म्हणजे काय आहे आपल्याला इथे? परफॉर्मिंग अन ऍक्शन. किती वेळा, कोणत्या वेळेला आपण ही ऍक्शन केलेली आहे? तर ऑप्शन सी इज करेक्ट, 6 इन द इव्हिनिंग. क्वेश्चन नंबर 6, कम डॅडेस्ट ही ऑर्डर ही सर्व्हंट. कम ही ऑर्डर दिलेली आहे त्याने, त्या मालकाने सर्वंटला. कम हिअर, हिअर म्हणजे HER हिअर, HARE हेअर, HERE हिअर, HIRE हायर. मग कोणता येणार आहे? आपण म्हणतो कम हिअर, गो देअर. त्याप्रमाणे मग कुठलं स्पेलिंग येणार आहे बरोबर? कम हिअर. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6 आहे, क्वेश्चन नंबर 7, a dash was set up on the hill to see the wonderful potato.
मग कोणता बनायचा आहे? फेअर, FAIR, फेअर, फिअर का फायर? मग वॉज सेटअप ऑन द हिल, म्हणजे बघा टेकडीवर सेटअप केलेला आहे टू सी वंडरफुल पोटॅटो. मग इथे काय येणार आहे? फेअर, म्हणजे तिथे सेटअप केलेला आहे. फेअर म्हणजे काय? FAIR, फेअर म्हणजे यात्रा. तिथे हिलवर सेटअप केलेली आहे की वंडरफुल सी द पोटॅटो. हे काय झालेले आहे? ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 8 आहे, वी मेक चपातीज फ्रॉम व्हीट. मग आता आपण चपाती बनवतो कशापासून? बनवतो गव्हाच्या पिठापासून. मग पिठासाठी शब्द कोणता येते? हा फ्लावर, फ्लोअर की हे फ्लॉवर की फ्लावर? मग कुठला येणार आहे? पिठाला कोणता शब्द आहे? तर FLOUR, फ्लोअर म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपण चपात्या बनवतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 क्वेश्चन. अ स्वीट डिश वॉज सर्व आफ्टर द डॅश डॅश फूड. मग काय येणार आहे इथे? मेन फूड, मेन, माइन कमी? मग आता स्वीट डिश असते ती कोणत्याच जेवणाच्या नंतर सर्व केली जाते? तर मेन. मेन म्हणजे मुख्य. मुख्य जेवण झाल्यानंतर मग ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10 आहे, द रिच मॅन वॉज रेडी टू एव्हरीथिंग दॅट सरला हॅड. मग रिच मॅनला काय करायचंय? हा बाय करायचंय, हा बाय करायचंय. जे सरलाने घेतलेलं आहे ते पण त्या श्रीमंत माणसाला बाय करायचं आहे. म्हणजेच काय? विकत घ्यायचं आहे. मग विकत घेण्याची स्पेलिंग कोणती आहे? टू बाय, म्हणजे BUY, बाय. आता बी आहे, बी क्वेश्चन्स आहेत. सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स टू फिल इन द ब्लँक. आता क्वेश्चन 1 आहे, आय कॅन सी माय हाऊस फ्रॉम. मग मी माझं घर इथून पाहू शकतो. मग इथून यासाठी कोणता आहे? HER, हिअर ऐकणे. HER हिअर, HAR हेअर, HIR हेअर. मग कोणता येणार आहे? आय कॅन सी माय हाऊस फ्रॉम हिअर. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे, व्हेन आय वॉज यंगर आय, मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी बघा रीड ऑल ऑफ हॅरी पॉटर्स बुक्स. मग बुक्स आहेत, मग काय येणार? वाचणे. वाचण्यासाठी कोणता शब्द येणार आहे? हा रेड, रीड, रेड हा, तर READ, रीड. होमोफोन्स कुठला येणार आहे? तर रीड. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3, लेट्स गो शॉपिंग देर इज अ बिग. आता बघा लेट्स गो शॉपिंग, आपण चला शॉपिंगला जाऊ. देर इज अ बिग, काय आहे बरं मग? SAIR सेल, SALE सेल, SELL सेल, काय असते? कुठला येणार आहे? तिथे काय लागलेला आहे? सेल. कोणता करेक्ट होमोफोन्स येणार आहे? ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 4 आहे, लुक द विंडो थ्रू देर इज अ रेनबो. मग आता आपल्याला खिडकीतून बघा, मग कुठला येणार आहे? हा थ्रू, थ्रू, ट्रू की थ्रो? म्हणजे आपल्याला खिडकीतून बाहेर बघायचं आहे, म्हणजे लुक थ्रू द विंडो देर इज अ रेनबो. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5 आहे, आय सॉ युअर नोटबुक ओव्हर. आय सॉ युअर नोटबुक ओव्हर. मग ओव्हर देअर, THR देअर की THR का ट्री? आय सॉ युअर नोटबुक ओव्हर, काय येणार आहे? ओव्हर देअर, तिथे. त्याची ती आय सॉ युअर नोटबुक ओव्हर देअर. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. 6 आहे, आय हॅव डॉग्स अँड वन बर्ड ऍट होम. फोर, FOUR, फोर, फोर की फोर? म्हणजे माझ्याकडे किती? 4 डॉग्स आहे आणि एक बर्ड आहे, म्हणजे 4 म्हणजे 4. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नंतर क्वेश्चन नंबर 7, आवर टीचर सेड वी शुड डॅश डॅश एव्हरी डे टू इम्प्रूव्ह आवर स्कूल. आमच्या टीचरनी सांगितले आहे की वी शुड, मग राईट, राईट म्हणजे राईट काय? लिहायला सांगितले. एव्हरी डे टू इम्प्रूव्ह आवर स्किल, आपले स्किल आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण रोज काय लिहिलं पाहिजे? मग लिहिण्याची स्पेलिंग कोणती येते बरं? WRIT राईट, RIGST राईट, RIT राईट की WRIGST राईट?
ती बरोबर. वी शुड राईट म्हणजे आपण रोज लिहिला पाहिजे. ए ऑप्शन इज करेक्ट आन्सर. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, हू दिस बॉल ऍट द विंडो. मग त्या विंडोवर कोणी बॉल फेकलाय? मग काय येणार आहे? THREW थ्रू, THROUGS थ्रो, THROUGS. मग काय येणार? कोणी फेकला? फेकण्यासाठी कोणता शब्द आहे? THROW थ्रो. थ्रोचा पास्ट आहे थ्रू. कोणी फेकला माहिती ना तुम्हाला? थ्रो, कॅच. ओके, मग इथे कुठला होमोफोन्स येणार आहे? ए ऑप्शन इज करेक्ट. Option 9. The ship sailed dash from the port in Valletta, Malta. मग the ship सेल झाली आहे म्हणजे सेल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? जहाज तिथनं सेल होतं म्हणजे. हा, तर मग सेल कुठे? SAIL सेल. ए ऑप्शन इज करेक्ट आन्सर. 10th क्वेश्चन आहे, दॅट्स द मोनालिसा. इट वॉज पेंटेड डॅश लिओनार्डो द विन्सी. बघा चित्र दाखवते, ते चित्र कोणी पेंट केलंय? कोणी केलंय? बाय, BY बाय, BUY बाय, BY. मग कोणी पेंट केलंय असं विचारलेलं आहे, तर ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. बाय लिओनार्डो द विन्सी. नेक्स्ट सी आहे, सी क्वेश्चन पेपर आहे, सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स फॉर द गिवन वर्ड्स. आता आपल्याला वर्ड दिलेला आहे, त्या वर्डचा करेक्ट होमोफोन्स कोणता आहे म्हणजे तुम्हाला त्याचं प्रोनाउन्सिएशन सेम कुठे होत आहे ते सांगायचं आहे. आता बघा, आता तुम्ही सांगायचं हे प्रोनाउन्सिएशन सेम कुठे होत आहे. बघा पीस, मग त्याचे पीसचे उच्चार कुठे सारखा होतोय? बघा PIC पीस. हे पीस, हे पीस का हे पीस? त्याला अर्थ पाहिजे ना. होमोफोन्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, त्याचं प्रोनाउन्सिएशन सेम होतं पण त्या स्पेलिंगला काय पाहिजे? मिनिंग सुद्धा पाहिजे. मग आता बाकीच्या मिनिंग कुठेच होत नाहीये. पीस. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन 2 आहे प्रे. बघा प्रे, प्राय, प्रे, प्रॉट. कुठला होमोफोन्स करेक्ट आहे? ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. हायर, HIRE, HEAR, कुठला ऑप्शन करेक्ट येणार? हायर. बघा हे हेअर होतं, हे हेअर होतं, हायर. HIRE, हायर. वन ऑप्शन इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे देअर. बघा आता देअरची मिनिंग आपल्याला, देअरचं होमोफोन्स कोणता आहे? THER, THEIR, THEER, इथे डबल झालेला आहे. ऑप्शन 3 अँड 4 यू कॅन ऑल्सो राईट. ऑप्शन 3 देअर. आपण देअर आहे, आपण देअर आहे. क्वेश्चन नंबर 5 सन. सन बघा, सुन, सन, सॉन, सोन. मग सनचा होमोफोन करेक्ट कोणता आहे? तर सन. समजले सर्वांना होमोफोन म्हणजे काय? पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. तर होमोफोन्स म्हणजे काय? तर त्याचा काय असतं? प्रोनाउन्सिएशन काय होतं? सेम होतं. त्याचा साऊंड पण काय असतो? सेम असतो. दोघांचाही प्रोनाउन्सिएशन एकदम सेम असतं, पण त्यांचे स्पेलिंग्स आणि मिनिंग्स हे काय असतं? डिफरन्स असतं. ओरिजिन सुद्धा डिफरन्स असतं. मला आता कळालंय होमोफोन्स म्हणजे काय. मग ते सेंटेन्स नुसार कोणता शब्द तिथे ऍक्युरेट येणार आहे, कोणती स्पेलिंग, तुम्हाला त्यासाठी शब्द व्होकॅबलरी ही तुमची समृद्ध असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला बरेचसे स्पेलिंग, नुसतं व्होकॅबलरी असून राहते, त्याचे स्पेलिंग सुद्धा पाहिजे, त्याची मिनिंग सुद्धा पाहिजे, माहिती पाहिजे, तर तुम्हाला करेक्ट होमोफोन्स लिहिता येते. कळाले सर्वांना? तर पुढचं आहे, आता आपण पाहणार आहोत फ्रेजेस. आता फ्रेजेस म्हणजे काय बघा. Phrases म्हणजे a group of words that forms a grammatical component. It can be used to communicate something. It is a part of sentence and cannot stand by its own. Phrases provide more information about whether the sentence is speaking about. मग आता phrases म्हणजेच काय बरं? तुम्हाला सांगितलंच आहे मी phrases म्हणजेच काय. तर phrases म्हणजे असं आहे की ग्रुप ऑफ वर्ड्स, ग्रुप ऑफ वर्ड्स असतो, ते नॉट अ व्हर्ब. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? तर बघा एक मिनिट.
A group of words, a phrase is a group of words that are used together of phrase does not contain a full verb. त्याच्यामध्ये फुल वर्ब नसतो पण ग्रुप ऑफ वर्ड्स असतो. म्हणजेच काय, एकत्रपणे वापरायच्या शब्दांचा समूह. या समूहामध्ये काय असतं, क्रियापद नसतं. तर काय असतं, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट आर यूज टुगेदर ऑफ फेस पण डज नॉट कंटेन अ फुल. आता मी तुम्हाला काही फ्रेजेस देणार आहे. फ्रेजेसचे आपण मिनिंग सुद्धा वाचणार आहोत. फ्रेजेस आणि मिनिंग इन मराठी. बघा, पहिला आहे ऍटलिस्ट. सर्वांना फ्रेजेस म्हणजेच काय कळालं? ओके, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट इज यूज टुगेदर. वर्ड्स, ग्रुप ऑफ वर्ड्स असतो दॅट इज यूज टुगेदर, पण त्याच्यामध्ये फुल वर्बच असतो का? नाही. आता बघा इथे ऍटलिस्ट ही फ्रेज आहे, त्याचा अर्थ आहे कमीत कमी. अकॉर्डिंग टू म्हणजे च्या नुसार. विथ द हेल्प ऑफ म्हणजे च्या मदतीने. ऑन द बेसिस ऑफ च्या आधारावर. टू मेक यूज ऑफ चा उपयोग करणे. टू लुक आफ्टर ची काळजी घेणे. टू मेक, टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे काय, ची आवड असणे. टू लुक आफ्टर, लुक फॉर, लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे, पण लुक फॉर म्हणजे काय, च्या शोधात असणे. ऍज लॉंग ऍज म्हणजेच काय, जोपर्यंत. पुढे आहे अंटिल. अंटिल अँड अनलेस म्हणजेच काय, जोपर्यंत. टू मीट द नीड्स गरजा भागवणे. टू हॉइस्ट अ फ्लॅग झेंडा फडकवणे. टू मेक अ मनी म्हणजे काय, टू मेक अ मनी म्हणजे पैसा कमवणे. पुढे आहे टू मेक शुअर म्हणजे खात्री करणे. दॅट्स व्हाय म्हणून. इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी. इन प्लेस ऑफ च्या जागी. टू स्टेप फॉरवर्ड म्हणजे प्रगती करणे. टू कॅच फायर आग पकडणे, पेट घेणे. टू टीच अ लेसन धडा शिकवणे. टू डिलिव्हर अ स्पीच भाषण देणे. गुड ऍट म्हणजे च्या मध्ये हुशार असणे. ऑन टाइम म्हणजे वेळेवर. इन टाइम म्हणजे वेळेपूर्वी. इन सर्च ऑफ म्हणजे च्या शोधा. टू फाइंड आउट म्हणजे शोधून काढणे. टू कॅच अटेन्शन चे लक्ष वेधून घेणे. माइंड युअर लँग्वेज नीट बोलणे. गोइंग टू च्या बेतात असणे. टू स्पीक ट्रू खरे बोलणे. समजले सर्वांना? फ्रेज म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स असतो दॅट आर यूज टुगेदर. ग्रुप ऑफ वर्ड असतो त्यांचा टुगेदर असतो, त्यांना एक महत्वाची मिनिंग्स असतात, पण त्यामध्ये काय असतं, नॉट कंटेन अ फुल वर्ब. पूर्ण वर्ब असं तर समजा मेकिंग, मेक फक्त वर्ब तो आहे का त्याच्यामध्ये, तर नाही. म्हणजे एकत्रपणे वापरणाऱ्या शब्दांचा समूह. समूह म्हणजे वर्ब आणि ह्या समूहामध्ये क्रियापद नसतं. आता आपण सॅम्पल क्वेश्चन पाहणार आहोत. सर्वांनी पेज नंबर 267 काढायचा आहे. पेज नंबर 267 मध्ये बघा दिले आपल्याला, डोंट ट्राय टू थ्रो डस्ट इन माय आईज. बघा इथे ग्रुप ऑफ वर्ड कुठे आलेला आहे, डस्ट इन टू माय आईज किंवा इन टू माय आईज असे घेतल्याच आहे. यू विल नॉट सक्सीड. बघा माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकू नको, थ्रो फेकू नको. यू विल नॉट सक्सीड, तू सक्सेड होणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे बरं, टू प्रोटेक्ट माय आईज. ब्लाइंड मी विथ डस्ट. टू मिसलीड और कन्फ्युज मी. टू ब्लाइंड मी विथ डस्ट. आता काय येणार आहे, माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकू नको म्हणजे खऱ्या अर्थाने धूळ फेकणार आहे का, तर त्याचं मिनिंग काय येणार आहे, तर मला मिसलीड आणि कन्फ्यूज करू नको असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट आहे, द गव्हर्नर सेक्रेटरी थ्रू डस्ट इन हिज आईज बाय मिसलीडिंग हिम विथ रॉंग इन्फॉर्मेशन. लाईफ इज अन इव्हेंट ऑफ गिव्ह अँड टेक. तर गव्हर्नरची सेक्रेटरी आहे, तिने काय केलं, थ्रू डस्ट म्हणजे तिला कन्फ्युज केलं, मिसलीड केलं विथ रॉंग इन्फॉर्मेशन. मग लाईफ इज अन इव्हेंट ऑफ गिव्ह अँड टेक. इथे कोणता फ्रेजेस आलेली आहे, इव्हेंट ऑफ गिव्ह अँड टेक. म्हणजे लाईफ कशी आहे, मेक बिलीव्ह, ऑलवेज, गिव्हिंग, ऍडजस्ट. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. म्हणजेच काय, गिव्ह अँड टेक. आपली लाईफ ही कशी आहे, ऍडजस्टमेंटवर आधारलेली आहे. विलिंगनेस अँड रिलेशनशिप टू ऍक्सेप्ट व्हॉट समबडी एल्स वॉन्ट्स टू गिव्ह अप सम ऑफ व्हॉट यू वॉन्ट. म्हणजे आपली पूर्ण लाईफ कशी आहे, तर गिव्ह अँड टेक म्हणजेच काय, ऍडजस्टमेंट.
काही चांगल्या गोष्टी होतात, काही त्या पण त्या आपल्याला काय करावं लागतात, ऍक्सेप्ट करावं लागतात. म्हणजेच गिव्ह अँड टेक म्हणजेच काय, तर ऍडजस्टमेंट. समजलं सर्वांना? यानंतर आपण एक्सरसाइज अभ्यासणार आहोत. आता इथे आपल्याला आयडम किंवा फ्रेज दिलेली आहे. त्या फ्रेजची मिनिंग आपल्याला तिथून शोधून काढायची आहे. पहिला आहे टू रन इन द सेम ग्रुप. टू रन इन द सेम ग्रुप म्हणजेच काय, ऑप्शन वाचूयात आपण. टू सपोर्ट समवन, टू रन अवे, टू ऍडव्हान्स इन हार्मनी, टू गेट रीड ऑफ. मग टू रन इन द सेम ग्रुप म्हणजे काय बरं? जर आपण एखादी कंपनी असेल किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला सक्सेस मिळाला, आता आपली स्पर्धा परीक्षा वगैरे झाल्या, समजा आपण इमॅजिन करू दे प्रकाशनची स्पर्धा झाली आहे, तर काय झालेले आहे, मग सक्सेस कशामुळे मिळालेला आहे, तर सक्सेस लाईज बोथ मॅनेजमेंट अँड स्टाफ. मग तुमचे पण प्रयत्न आहे, मॅनेजमेंटचे पण प्रयत्न आहे, आणि मग त्याच्यामुळेच काय झालेलं आहे, सक्सेस मिळालेला आहे. म्हणजेच काय, टू ऍडव्हान्स हार्मनी म्हणजेच काय, आपल्याला सक्सेस मिळालेला आहे. टू रन म्हणजेच धावणे, त्याच्यामुळेच आपल्याला सक्सेस मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे टू बी नो चिकन. ऑप्शन आहे टू बी बोल्ड, टू बी नो लॉंगर यंग, टू बी चाइल्डिश, नॉट टू बी इनोसंट. मग टू बी नो चिकन म्हणजेच काय, यू आर सेइंग दॅट. आता आपण म्हणतो एखाद्याला टू बी नो चिकन, हु क्लेम और अपियर टू बी यंगर दॅन दे आर. ते कसे आहेत बरं, टू बी नो लॉंगर यंग, टू बी नो चिकन म्हणजे हु क्लेम और अपियर टू बी यंगर दॅन दे आर. म्हणजे ते ज्या वयाचे आहेत ते दाखवत नाहीये, ते असं दाखवतात की आम्ही त्या वयापेक्षा कसे आहोत, टू बी लॉंगर यंग. आम्ही कसे आहोत की टू बी नो चिकन म्हणजे आम्ही कसे आहोत, एकदम लहान आहोत. तुमचं वय जास्त ऍक्च्युली, पण ते काय दाखवायचे आहे त्यांना, की आम्ही लहान आहोत. टू बी नो चिकन म्हणजे आम्ही लहान. समजलं सर्वांना? ओके. नेक्स्ट थर्ड आहे लॉंग इन द टूथ. लॉंग इन द टूथ म्हणजे ही त्याचा अर्थ काय आहे, यू आर सेइंग दॅट दे आर ओल्ड और गेटिंग ओल्ड. आपण एखाद्याला म्हणतो की, ऑप्शन बघूया, रादर ओल्ड, व्हेरी यंग, व्हेरी इल, अगली पर्सन. लॉंग इन द टूथ म्हणजेच काय, की दॅट दे आर ओल्ड और गेटिंग ओल्ड. तुम्ही अजून म्हातारे वगैरे होत चाललेले आहे. रादर ओल्ड तर म्हातारे म्हणजेच काय, ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर एल्बो रूम. एल्बो रूम म्हणजेच काय, special room for the guest, to give enough space to move, to give freedom, to give a new chance. आता फ्रीडम, एल्बो रूम म्हणजे काय, टू गिव्ह फ्रीडम, फ्रीडम, फ्रीडम टू डू व्हॉट यू वॉन्ट टू डू और नीड टू बी. तुम्हाला अशी फ्रीडम दिली जाते. एल्बो रूम म्हणजे काय, तुम्हाला जे करायचं, तुम्हाला जे करणं गरजेचं आहे ते तुम्ही करू शकता. यू वॉन्ट, जी गोष्ट तुम्हाला करायची आहे, यू कॅन डू, अँड यू नीड टू बी. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 टू गिव्ह फ्रीडम. क्वेश्चन नंबर 5 आहे टू प्रोव्हाइड अगेन्स्ट अ रेनी डे. टू प्रोव्हाइड अगेन्स्ट अ रेनी डे म्हणजे काय, आता आपल्याला पुढे आपल्याला प्लॅनिंग करायची टू सेव्ह समथिंग, स्पेशली काय, स्पेशली मनी फॉर फ्युचर. आपण नाही का, आता पुढे येणारं संकट शोधून आपण स्वतः अगोदरच काय होतो, सावध. तुम्ही ऑप्शन बघूयात आपण. टू स्पेंड लॅव्हिशली, टू स्टोर इन केस ऑफ डिफिकल्टी, टू स्टोर फॉर द रेनी सीझन, टू प्रोव्हाइड फॉर द होल फॅमिली. याचा अर्थ असं नाही होते रेनी सीझन येणार आहे म्हणून आपण स्टोर करून ठेवायचं. काय, टू स्टोर इन द केस ऑफ एनी डिफिकल्टी, आपल्याला पुढे कोणतीही डिफिकल्टी येऊ शकते, त्यासाठी आपण काय करून ठेवायचंय, टू स्टोर, टू स्टोर इन अ केस ऑफ एनी डिफिकल्टी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6 टू बी ऍट सी म्हणजे समुद्रात असणे. म्हणजे समुद्रात असणे म्हणजे काय, टू बी असेल ना, टू बी अ प्रिफ्लेक्सेड, टू बी बिझी, टू बी फ्री. म्हणजे काय, टू समुद्रात असणे, कम्प्लिटली लॉस्ट और डीपली कन्फ्युज. समुद्रात असणे म्हणजे काय, टू बी प्रिफ्लेक्सेड. याचा अर्थ काय आहे, कम्प्लिटली लॉस्ट, आपण त्याच्यामध्ये कम्प्लिटली हरवून गेलोय, किंवा टू बी
कन्फ्यूज झालेला आहे, म्हणजे टू बी प्रिप्लेक्सेड. नेक्स्ट 7th क्वेश्चन आहे, अँड ओल्ड हेड और यंग शोल्डर म्हणजेच काय बरं? अँड ओल्ड म्हणजे काय? म्हातारं डोकं. आणि यंग शोल्डर म्हणजे काय? तरुण खांदे. ऑप्शन बघूया. टू बी ओल्ड बिफोर वन्स एज, टू बी वाईज बिहाइंड वन्स एज, टू बी एनर्जेटिक इन स्पाइट ऑफ ओल्ड एज, टू मेंटेन गुड हेल्थ. म्हणजे काय असणार का? अ चाइल्ड और अ यंग पर्सन हू थिंक्स दॅट दे आर ओल्डर. एखादा मुलगा असतो पण तो एकदम वाईजली बोलतो, शहाण्या मुलांसारखा. म्हणजेच काय? टू बी वाईज बिहाइंड वन्स एज, त्याच्या एज पेक्षा तो जास्त वाईज असणं, म्हणून त्याला म्हटलं जातं ओल्ड हेड. म्हणजे म्हाताऱ्या माणसासारखं त्याचा तो वाईज पण असतो, तो म्हाताऱ्या माणसासारखा बोलतो, म्हणजे त्याला ते नॉलेज असतं. टू बी वाईज बिहाइंड, त्याच्या एजच्या पेक्षा त्याला जास्त नॉलेज असतं. आता आपण कसं म्हणतो म्हाताऱ्या माणसाला जास्त नॉलेज आहे, पण एखादा यंग मुलगा असतो पण त्याचं सुद्धा काय असतं? डोकं शार्प असतं, वाईज असतं, म्हणून त्याला म्हटलं टू बी वाईज बिहाइंड वन्स एज, त्याच्या एज पेक्षा तो जास्त वाईज असणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, हार्प ऑन द सेम स्ट्रिंग. हार्प ऑन द सेम स्ट्रिंग. ऑप्शन आहे टू प्ले म्युझिक, टू कीप समवन अवे, टू ड्वेल टीडियसली ऑन द सेम प्रोजेक्ट, टू प्रेज समवन. म्हणजेच काय? हार्प ऑन द सेम स्ट्रिंग म्हणजे काय? एखादी गोष्ट रिपीटेडली म्हटलं त्यालाच म्हटलं जातं टू ड्वेल टीडियसली ऑन द सेम सब्जेक्ट. एखादीच गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट करणं, मग त्यालाच म्हटलं जातं हार्प ऑन द सेम. तीच आपण रटणं त्यालाच म्हटलं जातं. तीच रिपीट करणं त्यालाच म्हटलं जातं. सेम थिंग जास्तीत जास्त वेळा रिपीटेडली करणं त्याला म्हटलं जातं टू ड्वेल टिडियसली ऑन द सेम सब्जेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू सॉ द विंड अँड द रिफ विल बी म्हणजे काय? टू सो द वाइंड अँड रिप द व्हील, जो पेरतो तो वादळ कापतो. अजून एक आपले म्हणणं आहे, जसे पेराल तसे उगवेल. म्हणजेच काय? ऑप्शन बघूया. टू सफर फॉर वन्स फुलिश कंडक्ट, टू ऍक्ट वाइजली, टू एन्जॉय द फ्रुट्स ऑफ हार्ड वर्क, टू कीप वन अवे फ्रॉम द रिव्हर. म्हणजेच काय आहे इथे? टू डोंट पीडियस, टू सफर फॉर वन्स फुलिश कंडक्ट, एखाद्याचं फुलिश कंडक्ट वाईट कराल तर तुमच्या सोबत सुद्धा, याचा मिनिंग असा आहे, तुम्ही जर वाईट केलं तर तुमच्या सोबत सुद्धा वाईट होतं. म्हणजे एखाद्याचं सफर फॉर वन्स फुलिश कंडक्ट, म्हणजे तुम्ही जर फुलिश कंडक्ट केला, फुलिश चुकीचं काम केलं तर त्याचा सफर तुम्हालाच होणार आहे. म्हणून याचा आहे टू सॉ द विंड अँड रीड द विल्ड, म्हणजे जो पेरतो तो वादळ कापतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10, टू प्ले पोसम म्हणजे टू प्ले हाइड अँड सीक, टू प्ले ट्रिक्स, टू फाइंड इग्नोरन्स, टू ऍक्ट सिरियसली. टू प्ले पोसम्स म्हणजेच काय बरं? ढोंग करणे. प्रिटेंड टू बी डेड, अ ट्रिक टू डिफेंड. म्हणजेच काय करायचंय आपल्याला? ट्रिक ट्रिक शोधायची आहे. कशासाठी ट्रिक शोधायची आहे? टू प्ले पोसम म्हणजे ढोंग करणे बघा थोडक्यात. एखाद्याचा ढोंग करायचं, मी डेड आहे किंवा काहीतरी ट्रिक प्ले करायचे की दॅट वेळेस काय आपल्या स्वतःला काय करायचं आहे? डिफेंड करण्यासाठी, त्या गोष्टीपासून डिफेंड करण्यासाठी, आपल्याला सावध राहण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी केलं जातं, त्याला म्हटलं जातं टू प्ले पोसम. 11th आहे बॅट्स इन द बेल फ्राय. आता टू बी मॅड, टू बी चीटेड, अ हिडन डेंजर, टू बी डर्टी. म्हणजेच काय? बॅट्स इन द बेल फ्राय, टू बी मॅड, टू बी चीटेड, अ हिडन डेंजर, ऑर टू बी डर्टी म्हणजेच टू बी मॅड. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. आता बघा ह्याच्यामधले जे काही फ्रेजेस दिलेले आहेत, त्या फ्रेजेस मी तुम्हाला आतापर्यंत 10 सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतरचे जे एक्सरसाइज आहे ती तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. बी मधलं थोडस मी घेते. बी मधले, what transition word or phrases would fit appropriately in the blank? In the blank, fill in the blanks मध्ये कोणती फ्रेज करेक्टली बसते ना? Dash dash the storm, my dog trembled in fear from the sound of the thunder. मग काय येणार आहे? स्ट्रॉंग म्हणजे काय? वादळाच्या वेळी माझा डॉग काय झालेला आहे?
त्या आवाजाने, साऊंड अँड थंडर, ढगांच्या आवाजाने कसा झालेला आहे, पण केव्हा? मग काय येणार आहे? ड्युरिंग द स्टॉर्म, मीन व्हाईल, राईट अवे की मोमेंट्स लॅटर. मग जेव्हा वादळ चालू होतं तेव्हा, म्हणजे ड्युरिंग. ए ऑप्शन इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 2 आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला तेच पाहायचं आहे. In your narrative, you want to show that the next event in the story will take place at the dinner. म्हणजे काय? You want to show that the next event in your story will take place at a dinner. म्हणजेच काय येणार आहे? सडनली. क्वेश्चन टू नंबर 2. नेक्स्ट इव्हेंट लगेच तुम्हाला दाखवायचा आहे, तर ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 3 आहे, वी रोज फॉर our sleepy state and started to get ready for victory. We rose from our sleepy state. आपण झोपेतून जागे झालो की लगेच काय झालेलं आहे? आम्ही रेडी झालो कशासाठी? ट्रिप. म्हणजे सकाळी सकाळी, बाय द टाइम, नेव्हर, ऍज सून ऍज की ऍट डॉन. झोपेतून कधी उठतो आपण? सकाळीच, म्हणजेच ऍट डॉन. क्वेश्चन नंबर 4 आहे, इन युअर नॅरेटिव्ह यू वॉन्ट टू शो दॅट द नेक्स्ट इव्हेंट इन द स्टोरी विल टेक प्लेस टुमॉरो. आता मग टुमॉरो साठी आपण कोणता फ्रेजेस वापरणार आहे? इन द मीन टाइम, द फॉलोइंग डे, आफ्टर वर्क की लॅटर. टुमॉरो म्हणण्यासाठी कुठली फ्रेज वापरणार आहे? द फॉलोइंग डे ही फ्रेजेस आपण वापरणार आहोत. आता पुढचा आहे क्वेश्चन नंबर 5. In your narrative, you want to show that the next event will take place at the same time as something else. म्हणजे काय? सेम टाइम. मग क्विकली, व्हाईल, लेट, ड्युरिंग द डे. तर लगेच काय होणार आहे? शुड विश टू शो दिस सिक्वेन्स. सिक्वेन्स प्रमाणे होणार आहे. व्हाईल हे संपलं की ते संपलं, म्हणजेच व्हाईल. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6 आहे, what transition word or phrase would fit appropriately in the blanks? Nightfall. Patty would need to study for her exam since it was going to take place during the first class. बघा, टेक प्लेस ड्युरिंग हर फर्स्ट क्लास म्हणजे कृती नंतर कधी होणार आहे याचे निश्चित वेळ सांगता येणार आहे का? नाही. तर राईट आफ्टर, नंतर, हे झाल्यानंतर ते होणार आहे. टेक प्लेस ड्युरिंग हर फर्स्ट, त्याचा फर्स्ट क्लास झाल्यानंतर मग ती होणार आहे. म्हणजेच काय? राईट आफ्टर म्हणजे त्यानंतर. क्वेश्चन नंबर 7 आहे, what transition or word is used to fit appropriately? Karan ran excitedly to the door. The bell rang for only 2 seconds. After, at dusk, meanwhile, किती, soon. काय आहे बरं? करणने काय केलेलं आहे? दरम्यान. म्हणजे काय? करण ran exactly to the door. After the bell rang for only 2 seconds. नाही. At dusk. नाही. Meanwhile the bell rang for only 2 seconds. त्यांच्या दरम्यान, 2 सेकंड होण्याच्या दरम्यान त्याने काय केलेलं आहे? तर पळत गेलेला आहे. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 8 आहे, व्हॉट ट्रान्झिशन वर्ड is in the blank? The dark criminal turned the corner with my purse in his hand. That is, I thought I should call the police, but then I decided to chase him. म्हणजे काय झालेलं आहे? ऍट फर्स्ट, उडन बाय 3 o'clock, an hour later, just at first. The dark criminal turned the corner with my purse in hand. डार्क क्रिमिनल जो चोरी करणारा होता तो कॉर्नर मध्ये गेला विथ माय पर्स, त्याच्या हातामध्ये पर्स होती. तेव्हा अगोदर ऍट फर्स्ट आय थॉट आय शुड, मग अगोदर काय कृती केली पाहिजे असं त्यांनी ठरवलंय? ऍट फर्स्ट आय थॉट आय शुड कॉल द पोलीस. सगळ्यात अगोदर मी काय केलं पाहिजे? पोलिसांना. आणि देन आय डिसाइड टू चेस हिम. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9 आहे, what transitional word in your narrative you want to show the next event in the story will take place right away after another event occurs? मग कोणता येणार आहे? later on, as soon as, for a long time, in that evening. क्वेश्चन नंबर 9 अगदी बरोबर, later on. You want to show that the next event in the story will take place right away after another event.
एक इव्हेंट झाल्यानंतर लॅटर ऑन म्हणजे नंतर, लॅटर ऑन म्हणजेच काय, नंतर दुसरा इव्हेंट होणार आहे. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. 10 क्वेश्चन्स आहे. इन युअर नॅरेटिव्ह यू वॉन्ट टू शो द नेक्स्ट इव्हेंट इन द स्टोरी विल टेक प्लेस फर्स्ट फॉलोड बाय अनदर इव्हेंट. म्हणजे काय येणार आहे, बिफोर, इन, जस्ट, वाईल, लगेच काय होणार आहे, च्या दरम्यान होणार आहे. बघा, बिफोर, इन, जस्ट, मीन वाईल, इन एव्हर. यू वॉन्ट टू शो दॅट द नेक्स्ट इव्हन युअर स्टोरी विल टेक्स फर्स्ट फॉलोड बाय अनदर इव्हेंट. म्हणजेच काय, त्या दोनच्या दरम्यान काय होणार आहे, ही स्टोरी होणार आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स इज रिटन करेक्टली. आता आपल्याला सेंटेन्स आहे कोणतं करेक्टली दे. द फॉक्स अँड द लिटिल गर्ल, गॉड इज सो अमेझिंग, सी स्माइल, सी व्हॉट इट वुड लुक लाईक. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे सांगा बरं. मग सेंटेन्स आपल्याला ग्रुप ऑफ वर्ड्स करेक्ट आहे. तर गॉड इज सो अमेझिंग करेक्टली. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 12 आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स आर रिटन करेक्टली. एक मिनिट. माय मॉम हेल्प मी विथ माय होमवर्क, दे रन, मॉम कुक्स, ही वॉक. मग कुठला सेंटेन्स करेक्ट आहे. माय मॉम हेल्प मी विथ माय करेक्ट होमवर्क, विथ माय होम, माय मॉम हेल्प मी विथ माय होमवर्क, हे ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे. Which of the following groups of the word written correctly? My dog and I. We played a fun game today. My loving parents, the fox and the little girl. इथे तुम्हाला अगदी सोपा प्रश्न प्रकार आहे की नाही. We played a fun game today. Option B is correct answer. 15. Which of the following group of word is written correctly? Walk around the block. The train stopped. The man crossed the street carefully. The fox and the little girl. The train stopped. The option is correct answer. Question number. Which of the following group of word is written correctly? We had a great time. Near the forest. Look after me. Just as. Option आहे. We had a great time at the park, near the forest, look after me. Which is correct, written correctly, look after me. समजलं सर्वांना. बघा, आजच्या लेसन मध्ये आपण होमोफोन्स अँड फ्रेजेस कशा वापरायच्या हे शिकलेलो आहे. तुम्हाला त्यासाठी खूप सारी व्होकॅब्युलरी असणं, खूप साऱ्या फ्रेजेस माहीत असणं गरजेचं आहे. फ्रेजेस माहित असून त्यांचं मिनिंग सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या सेंटेन्स मध्ये कुठली फ्रेज ऍक्युरेट बसते हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना. ओके देन, बाय.